सूर्य किंवा ज्याला आपण रवी असं सुद्धा संबोधतो, तर या ग्रहमालिकेमध्ये सूर्य हा सर्व ग्रहांमध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण बळ असणारा एक तेजस्वी असा तारा आहे. नमस्कार, मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालयमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सूर्य किंवा रवी या वास्तविक तो तारा आहे, पण नवग्रहातला मुख्य म्हणून तो एक ग्रह समजला जातो. तर सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि सूर्य सर्वांना प्रकाश देतो. हा नैसर्गिक पुरुष ग्रह असून प्राणशक्ती व जीवनशक्ती याच्याशी त्यांचा संबंध आहे. सूर्याचा कारकत्व म्हणजे ज्याचं फीचर्स आपण म्हणू किंवा गुणधर्म म्हणू, हे प्रामुख्याने शक्ती, ऊर्जा, तेज, चैतन्य, कार्यप्रवीणता, कार्य उत्सुकता, कर्तबगारी, धडाडी या सगळ्यांशी येतो. त्याचप्रमाणे अधिकार, मान सन्मान, न्यायीपणा, करारीपणा, बाणेदारपणा. वास्तविक हा सूर्य हा ग्रहमालेतला राजा आहे आणि एका राजाकडे असणारे सर्व गुण या सूर्याकडे आपण पाहू शकतो. तसेच रवी हा आरोग्याचा कारक आहे. त्यामुळे रवीमुळे किंवा रवीच्या चांगल्यापणामुळे किंवा रवी वाईट असल्यामुळे कुंडलीमधून होणारे काही आजार हे त्याच्याकडे दिलेले आहेत. प्रामुख्याने रवीचा जो अंमल आहे शरीरावर हा हाडांवर होतो. त्याचबरोबर हृदय प्रक्रिया, रक्ताभिसरण याच्याशी सुद्धा त्याचा संबंध आहे. आता हा रवी आरोग्याचा कारक असल्यामुळे जीवनशक्ती, व्हायटॅलिटी आपण म्हणू, या गोष्टींचा सुद्धा कारक आहे. हा रवी पित्याचा कारक आहे, पितृकारक समजला जातो. त्यामुळे वडिलांचं सुख वडिलांशी पटणार की नाही याचा विचारसुद्धा रवीवरनं केला जातो. नोकरीमध्ये, घरामध्ये, समाजामध्ये मिळणारी मान सन्मान, सत्ता, हातामध्ये असलेली पॉवर, तीव्र इच्छाशक्ती, त्या इच्छाशक्तीचा चांगला की वाईट वापर, हे सर्व काही रवीकडे येतं. रवी हा तसं पाहायला गेलं तर पूर्व दिशेचा कारक आहे आणि प्रकृतीने वृक्ष आणि उष्ण प्रकृतीचा आहे. वास्तविक त्याचा अंमल पाठ, मणका, कुशी, हृदय, डोळ्यांतलं तेज आणि शरीरातील हाडं याच्यावर अंमल होतो. त्यामुळे याच्याशी संबंधित जेव्हा आजारपणं येतात, कुंडलीमध्ये रवी किंवा गोचरमध्ये रवी कसा आहे ते पाहावं लागतं. जेव्हा हा रवी बिघडतो म्हणजे दूषित स्थानात दूषित अवस्थेमध्ये असतो, चुकीच्या स्थानात, शत्रू राशीला किंवा शत्रू राशीच्या नक्षत्रात, वाईट योगामध्ये जर असेल तर हा रवी बिघडतो. आणि हा बिघडलेला रवी बऱ्याचदा फाजील आत्मविश्वास, खोटा डामाडौल किंवा काही ना काहीतरी शरीराच्या तक्रारी असणं, आळसाने पछाडणं किंवा एखाद्याचं श्रेय आपण लाटणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी दाखवतो. कुंडलीमध्ये जर सूर्य बिघडला किंवा अशा प्रकारचे काही दोष आढळला तर सूर्याची स्तुती करणं किंवा सूर्याची स्तुती वाचणं, 12 सूर्यनमस्कार घालणं हे तुम्ही करू शकता. सूर्य पित्याचा कारक असल्यामुळे पित्याची सेवा, वडिलांना काय हवं नको ते पाहणं किंवा घरामध्ये जी वडीलधारी माणसं आहेत त्यांची सेवा, असंही तुम्ही काय करू शकता. सूर्याला अर्घ्य देणं किंवा गहू आणि गूळ, तूप हे पदार्थ गरजूंना दान करणं किंवा गाईला देणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही करू शकता. तर ही झाली थोडक्यात त्रोटक माहिती सूर्याची. वास्तविक एक एक ग्रहासाठी एक एक दिवसही कमी पडेल, पण मी अतिशय त्रोटक, अतिशय कट सांगतो आहे. त्यामुळे तुम्हाला हे आवडेल आणि समजेलही लवकर. याबद्दलच्या काही सूचना असतील तर मला नक्की पाठवा. तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत आहे. माझं चॅनेल अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पाठवा, जेणेकरून मलाही तुम्हाला नवीन नवीन काही ना काही ते माहिती देण्याचा उत्साह कायम राहील. आज इथेच थांबूया. पुढील भागामध्ये आपण चंद्र या ग्रहाबद्दल विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय गजानन.